माझा स्पर्धक क्रमांक आहे C2 आणि आज मी सुनीताबाई देशपांडे यांनी लिहिलेल्या मनातला अवकाश या पुस्तकातील 8 आण्याचं लग्न आणि शिशिर या 2 लेखांमधील काही भाग वाचून दाखवणार आहे. 60-62 वर्षांपूर्वीची ही गोष्ट. मुंबईच्या ओरिएंट हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करतानाच भाईची आणि माझी ओळख वाढत गेली आणि आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. मग आपण लग्न करूया असा भाईचा आग्रह सुरू झाला आणि वाढतच राहिला. लग्न हे मला कृत्रिम बंधन वाटलं. समजा उद्या आपलं पटेल असं झालं तर लग्नात शुभमंगल सावधान म्हणणारा तो भटजी किंवा नोंदणी पद्धतीने लग्न केलं असेल तर ते रजिस्टर करणारा तो कायदेतज्ञ हे आपले भांडण मिटवायला येणार आहेत का? मग त्यांच्या उपस्थितीचा आपल्या लग्नाला काय उपयोग? माझं ताठ मत वाकायला तयार नव्हतं आणि भाईचा आग्रह चालूच राहिला होता. शेवटी माझ्यासाठी तो इतकंच कर, लग्न विधीला फक्त हो म्हण, मग तो म्हणशील त्या लग्नाला माझी तयारी आहे. ह्या त्याच्या आग्रहाला मी मान्यता दिली खरी. शाळेला उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली आणि मी आमच्या गावी रत्नागिरीला आले. भाईने टपाल घेऊन येणाऱ्या बसने यावं. ती गाडी आधी पोस्टात जाते. तिथे टपालाच्या थैल्या टाकून मग गावात गाडी तळावर जाते. पोस्टाच्या कंपाऊंडला लागूनच आमचा वाडा आहे. मी त्याला उतरून घेऊन आमच्या घरी आणू असं मी भाईला सांगितलं होतं. प्रत्यक्ष भाई एकटाच न येता त्याचा भाऊ उभा काढतो आणि जुबळे सरांचा हरकामरा बाळू तेंडुलकर यांच्यासह आला. मी आई अप्पांशी त्यांची ओळख करून दिली. त्यांनी उभयतांना वाकून नमस्कार केले आणि पुढल्या 10-15 मिनिटातच भाईने सर्वांना हसून आपलेसे करून घेतले. पुढल्या 4-5 दिवसात लग्न रजिस्टर करायचं होतं. त्यावेळी भरायचा छापील फॉर्म त्या काळी 8 आण्याला मिळतो. तेवढंही खर्च इतर कुणावर पडू नये म्हणून मी तो फॉर्मही विकत आणून वाचून ठेवला होता आणि अप्पालाही दाखवला होता. भाई रत्नागिरीला आल्यावर 2-3 दिवसातच लग्न रजिस्टर करून टाकावं असं आई अप्पांना मनातून वाटत होतं. त्याप्रमाणे अप्पांनी कोर्टातून परतताना आपल्या वकील स्नेहांना मुलीचं लग्न रजिस्टर करायचं, साक्षीदार म्हणून सह्या करायला तुम्ही केव्हा येऊ शकाल असे विचारले आणि फॉर्म वगैरे सर्व तयार आहे वगैरेही सांगितले. त्यावर मग आत्ताच जाऊया म्हणून ते अप्पांबरोबरच निघाले. रत्नागिरीचं मुख्य पोस्ट ऑफिस आमच्या शेजारच्या कंपाऊंडमध्ये होतं. तसेच घरासमोरच जिल्हा न्यायालय. दुपारी अप्पा घरी परतत तेव्हा दुपारचा चहा होत असे. या सुमाराला आमच्या वाड्याच्या फाटकाची खिटी वाजली की अप्पा आले असं आम्ही कुशल मानत असू. आईने चहाला आखण ठेवलं होतं. खिटी वाजली म्हणून मी सहज तिकडे पाहिलं तर अप्पांच्या सोबत आणखी 3-4 जण येताना दिसले. मी आईला ते सांगताच तिने आंगणात आणखी 4-5 कप पाणी वाढवले. हे लोक साक्षीदार म्हणून सह्या करायला आले आहेत आणि पुढच्या 10-15 मिनिटात आमचं लग्न होणार हे ह्याची घरच्या आम्हा कुणालाच पूर्वकल्पना नव्हती. उन्हाळ्याचे दिवस. वधू घरच्याच साध्या खादीच्या सुती साडीतच होती आणि नवरदेव घरी धुतलेल्या पायजम्यावर साधा 3 पायांचा बनियन घालून चहाची वाट पाहत गप्पा मारत पूर्व सर्वांना हसवत बसले. अप्पाने आल्या मला हाक मारली. जावयाशी त्या लोकांची ओळख करून दिली आणि त्या फॉर्मवर आम्हा उभयतांना त्या साक्षीदारांसमोर सह्या करायला सांगितल्या. आमच्या आणि साक्षीदारांच्या सह्याही झाल्या आणि लग्न समारंभ संपला. नेहमीच्या दुपारच्या चहाबरोबरच लग्नही झालं आणि माझं लक्षात आलं की आपण केवळ त्या छापील फॉर्मवर सह्या करून कुमारी सुनीता ठाकूर हिचं नाव सौ सुनीता देशपांडे करण्याचं काम फक्त 8 आण्यात आणि 2-4 मिनिटात उरकलं. एका उपयोगाचं मात्र मला नवल वाटलं. आमच्या या लग्नाच्या दिवसाची तारीख होती 12 जून आणि त्यानंतर बरोबर 54 वर्षांनी 12 जूनलाच भाईचा मृत्यू झाला. 8 आण्यात आणि 2-3 मिनिटात जोडलेलं ते लग्नबंधन तुटलं. पण त्या 54 वर्षांचं एकत्र जीवन खूप रंगीबेरंगी आणि एकूण विचार करता खूप संपन्नही जगलो खरं. सगळे ऋतू त्याच क्रमाने
येतात आणि जातातही. पण वसंत फार पळत पळत निघून गेल्यासारखा वाटतो आणि शिशिर मात्र संथ गतीने जात असतो. आपल्या आठवणी मागे ठेवत ठेवत पुन्हा परतल्यासारखं फसवं चालीने पुढे सरकतो. मला वाटतं मर्ढेकरांनी आपल्या कवितेत त्या शिशिराची मनापासून दखल घेतली. आपल्याला हे कळत नव्हतं असं नाही, पण मर्ढेकरांनी मात्र डोळे भरून निसर्गाच्या त्या टप्प्याकडे पाहिलं. त्याला शब्दांच्या फुलांचा हार पाहिला आणि आपल्यासाठी कवितांची पानं मागे ठेवून ते त्या निसर्गातच विलीन झाले. हेच माणसाचं नैसर्गिक चिरंजीवित्व. माणूस हाही निसर्गाच्या ऋतुचक्राचा कडभागच नव्हे का? शब्दांविणा आणि सुरांविणा ही भैरवी मर्ढेकरांच्या मनाच्या तारांमधून हळूवार हुंकारत असावी हे मर्ढेकर वाचताना जाणवतं. पण इतक्या स्पष्टपणे त्यांनी त्या भावना कविताबद्ध केल्या याचा अर्थ ते आता शंकामुक्त झाले होते. आता वाट पाहण्यात, उगाच आशा बाळगण्यात, डोळे भरण्यात अर्थच नाही. हा शिशिर समोर येऊन ठाम उभाच राहिला आहे. त्याच्याशी सामना करण्याची ताकद आपल्यात नाही. हतबल मानव अशा वेळी काही करू शकत नाही. निसर्ग शक्तीपुढे मान झुकवून स्तब्ध होतो. हळूहळू आपल्या जवळच्यांनाही विसरत जातो. या बाळ सीताराम मर्ढेकरांनाही लोक असेच केव्हाच विसरले असते. पण त्यांच्या अगदी वेगळ्या धर्तीच्या कवितांनी माझ्या मनात अमर झालेले मर्ढेकर प्रत्येक शिशिर ऋतूबरोबर मला तरी आठवत राहतात, डोळ्यांसमोर येतात. मधून अशा या ज्या आठवणी येतात त्या खऱ्या आठवणीच असतात की आपल्या नुसत्या कल्पनाच? कदाचित कल्पना याही पूर्वजन्मीच्या आठवणी असू शकतील. आता हेच बघा ना, तू चालत होतास, मीही चालत होते. कधी एक एकटे, कधी जोडीने. तुझी वाट वेगळी, माझी वेगळी, दोघांचीही मिळून होती, तीही एक तिसरीच. आज या उंच टेकडीवरच्या जुन्या पुराण्या भग्न मंदिरापाशी येऊन थांबल्यावर मागे वळून पाहताना मला त्या तिन्ही वाटा स्पष्ट दिसतात. तुझी छान मळलेली वाट किती सुंदर दिसते. त्यावर तुझ्या पाऊलखुणा स्पष्ट उमटल्या, कधी चालणाऱ्या पायांच्या तर कधी धावणाऱ्या, तर क्वचित क्षणभर विश्रांती घेणाऱ्या. तू हसत चालत राहिलास आपल्याच नादात. शेवटी तुझी पावलं थकली असतीलच ना? माझ्या डोळ्यांना तशा जवळचं काही दिसतच नाही. तुही या भग्नस्थळी येऊन पोहोचल्याचं माहीत आहे, पण आतून ते दिसत नाही. अस्तित्व तेवढं जाणवतं. दूरचं मात्र स्पष्ट दिसतंय, स्वच्छ दिसतंय. तू कोवळ्या उन्हासारखी ताजी फुलं उधळत आलीस. त्यांची टवटवी पहा ना, सर्व दूर त्या वाटेच्या रुपेरी कडा होऊन कशी शोभून दिसते आणि दरबळ आसमंतात भरून राहिले. सारी वाटचाल तू हसवत गेलीस आणि ते हास्यही कसं? साक्षात गंधर्वांचं. सुरेख नादमधुर. तुझ्या हसण्यात अशी कोणती जादू होती की ज्यामुळे सारं जीवन हेच एक वैभवशाली हास्यशिल्प होऊन राहत. धन्यवाद.